तर गाईज हा आहे माझा आजचा आउटफिट आणि फेसवरती मस्त असा ग्लो आलेला आहे का, कारण की मी वापरतो आहे ग्वावाचा फ्लिक्सचा ग्वावा फेसवॉश, त्यामुळे सो फक्त मी फेसवॉशच केलेलं आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे. तर मी निघालो गोरेगावला, मला 4 वाजता पोचायचं होतं. इथेच 4:15 झालेले आहेत, 4:15 नाही, इथेच 3:45 झालेले, सॉरी. सो आता आपण निघूयात गोरेगावसाठी. चलो. येस, आता मी निघालेलो आहे आणि इथून आपल्याला ऑटो पकडायची आणि ह्या साईडला नाही जाऊ शकत, कारण तिथे जी आहे ती कोणाची तरी डेथ झालेली आहे. सो आता इथून ऑटो पकडून आपलं भाईंदर स्टेशन ट्रेन तिकीटचं काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे पास असल्यामुळे. सो चलो पटपट जायचं, ऑलरेडी लेट झालेलं आहे. 4 वाजता पोचायचं होतं आणि 4 वाजायला फक्त जे 10 ते 15 मिनटं आहे तिथे आता. आणि मी या बॅक रोडने जातो आहे, कारण त्या साईडला जर सांगितलं तिथे डेथ झाले. सो तिथून जाणं थोडंसं, सगळे त्याचे नातेवाईक वगैरे आहेत, सो त्यामुळे तिथून मी जात नाही आहे, या रूटने जातो आहे. सो चलो, आज 1 तारीख आहे, मस्त पैकीत बघूया. आता मी जे आहे गोरेगाव स्टेशनला उतरलो आहे आणि ते अंधार झाला. इथून आपल्याला वेस्टला आणि वेस्ट होऊन मग ती बाहेर पडून मग रॅपिडो करायला लागणार आपल्याला. हो, रॅपिडोने जे आहेत बाकी पुढचं जे आहे डिस्टन्स आपण कवर करूयात. हे आहे आपलं बोरिवली वेस्ट. ऑटो आहेत, मला एक्झॅक्टली इथला ॲड्रेस नाही माहिती मॅप लावून. त्याचं रॅपिडो जे बुक झालेली आहे तर इथेच 3 मिनटामध्ये 4 मिनटामध्ये, आणि इथून आपल्याला थोडं 5 मिनटामध्ये 1.2 किलोमीटर लांब जायचं आपल्याला इथून. सो 28 रुपीज होत आहेत. चलो, तर फ्रेंडचा मेसेज आहे, त्याला कुठे 7 वाजता बाहेर जायचं, तो आपल्याला त्याच्या आधी पोहोचायचं, त्याच्या आधीच पोहोचू आपल्याला 2 तास आहेत ते. सो चला भेटू जातात, पण रॅपिडो आल्यावर तर रॅपिडोत बसून डायरेक्ट मित्राच्या लोकेशनला आपण पोहोचूया. तर इथं रॅपिडो मिळालेली आहे. चला पोहोचू, 1.5 किलोमीटर आहे. येस, फायनली आपण जे आता लिफ्टमध्ये आहोत आणि लिफ्ट पण माझा आउटफिट आपण बघू शकता. सो ही आपल्याला 29 फ्लोअरला लिफ्ट आलं, 25th फ्लोअरवरती आहे. हो छान आलेलं आहे. कुठे तुम्ही उद्या झाले ना? हां, तर यस झालेलं आहे आपलं सगळं आजचा दिवस कंप्लीट. म्हणजे आता निघालं आहे, उतरलो आहे भाईंदरला ना. तो गोरेगाव हे ते सगळं झालेलं आहे. मस्त AC ट्रेन मिळाली भाईंदरवरून, सॉरी गोरेगाववरून. तर त्यामुळे आता जेव्हा उतरले भाईंदरला तर घरी जाऊन जेवण जो आहे तो आराम. उद्यापासून पुन्हा जे आहे तर आपल्याला डेली रुटीन जे आहे ते सुरू, जॉब काम हे ते सगळ्या गोष्टी, तर ते सगळे करूया. तो बघा आता घरी पोहोचूयात, घरी जाईपर्यंत ते काय होतं आहे. तर गाईस आता मी जे आहे घरी आलेलो आहे आणि आता आजचा दिवस तर चांगला गेलेला आहे. आता हेअरकट पण केलेलं आहे आणि आता उद्यापासून जे आहे ते आपलं डेली रुटीन चालू. मस्त जेवण पण झालेलं आहे. हेअरकटचा पण सलूनचा पण एक शॉर्ट जो आहे तो ॲड केलेला आहे. सो चला तर आपण भेटूयात आपल्या उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. टाटा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर आपल्याला जे आहे ते कंटिन्यूस डेली ब्लॉग्स जे आहे ते टाकायचे आहेत. मी कुठे काय करतो आहे, कुठे जातो आहे,
माझे मेनली ब्लॉग जे असतील ते डेली रुटीन ट्रॅव्हलिंग म्हणजे कामाच्या निमित्ताने मी जिथे लोकेशनला जातो, मुंबईमध्ये असं मोस्टली, पण सेंट्रल वेस्टर्न हार्बर या तिन्ही लोकेशनला असतो. सो त्यामुळे ते सगळे रूट जे असतील ते मी आपल्या ज्या चॅनलमध्ये आपल्या फॅमिलीला दाखवणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्यात आपण कव्हर करणार आहोत. सो भेटत आपल्या उद्याच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 400 समथिंग सबस्क्रायबर आपल्याला लवकरच जे आहे ते या महिन्याच्या अखेरपर्यंत 1000चा टार्गेट जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.